नमस्कार. जेव्हा एखाद्याच्या रिपोर्टमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसते तेव्हा सर्वात पहिला प्रश्न हाच असतो, मला हार्ट अटॅकचा धोका आहे का? आणि इथूनच गोंधळ सुरू होतो. कारण लोकांना वाटते की हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे हार्ट अटॅक नक्की आहे, पण सत्य इतके सोपे नाही आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत की कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक याचा खरा संबंध काय आहे. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, कोलेस्ट्रॉल हा काही शत्रू नाही आहे. खरं तर तुमचे शरीर स्वतः कोलेस्ट्रॉल तयार करते. याचा उपयोग हार्मोन्स तयार करण्यासाठी, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आणि शरीरातील प्रत्येक सेल मजबूत ठेवण्यासाठी होतो. म्हणजे कोलेस्ट्रॉल असणे आवश्यक आहे. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किंवा त्याचे वर्तन बदलू लागते. एक सोपे उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या शहरात हजारो गाड्या चालत आहे. फक्त गाड्यांची संख्या जास्त असल्याने अपघात होत नाही. अपघात तेव्हा होतो जेव्हा रस्ते खराब असतात, वाहतुकीचे नियम मोडले जातात आणि ठिकठिकाणी अडथळे निर्माण होतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्येही असेच काहीसे घडते. कोलेस्ट्रॉल एकट्यामुळे हार्ट अटॅक होत नाही. हार्ट अटॅक मागे अनेक कारणे एकत्रितपणे काम करत असतात, जसे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, स्मोकिंग, ओबेसिटी, क्रोनिक इन्फ्लामेशन, स्ट्रेस आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी. आता LDL कोलेस्ट्रॉल बद्दल बोलूया. याला सामान्यतः बॅड कोलेस्ट्रॉल असे मानले जाते, कारण हेच कोलेस्ट्रॉल शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचते. जर LDL जास्त असेल आणि अनेक वर्ष रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये साचत राहिले तर हळूहळू प्लाक तयार होऊ शकतो आणि हाच प्लाक पुढे जाऊन ब्लॉकेज निर्माण करू शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक LDL सारखा नसतो. काही लोकांमध्ये LDL वाढलेला असतो पण इतर सर्व मार्कर्स चांगले असतात. तर काही लोकांचा LDL नॉर्मल असतो तरी त्यांना हार्ट अटॅक येतो. असे का? कारण कोलेस्ट्रॉल ही पूर्ण गोष्ट नाही. आज विज्ञान आपल्याला सांगते की ट्रायग्लिसराइड्स, ब्लड शुगर, HbA1c, ब्लड प्रेशर, इन्फ्लामेशन आणि LPA सारखे मार्कर्स देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, दोन व्यक्तींचा विचार करूया. दोघांचाही LDL 130 आहे. पहिली व्यक्ती रोज एक्सरसाइज करते, तिचा BP नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे आणि वेस्ट साईज नियंत्रणात आहे. दुसरी व्यक्ती डायबिटिक आहे, स्मोकर आहे, फॅटी लिव्हरने त्रस्त आहे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी जवळजवळ करत नाही. दोघांचाही LDL सारखाच आहे, पण हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे वेगळा असू शकतो. म्हणूनच आज डॉक्टर फक्त कोलेस्ट्रॉल पाहत नाहीत तर संपूर्ण मेटाबॉलिक प्रोफाइल पाहतात. आता आणखी एक गैरसमज दूर करूया. अनेक लोक म्हणतात, माझे कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे त्यामुळे मला हार्ट अटॅक येऊ शकत नाही. हे देखील चुकीचे आहे. भारतामध्ये असे अनेक रुग्ण आढळतात ज्यांचे कोलेस्ट्रॉल फार वाढलेले नव्हते, पण डायबिटीज, स्मोकिंग किंवा हाय BP मुळे त्यांना हार्ट अटॅक आला. म्हणूनच फक्त कोलेस्ट्रॉल रिपोर्ट पाहून स्वतःला सुरक्षित समजणे योग्य नाही. आता प्रश्न येतो की हार्ट अटॅकचा धोका समजून घेण्यासाठी काय पाहायला हवे? ब्लड प्रेशर कसा आहे, ब्लड शुगर आणि HbA1c किती आहे, ट्रायग्लिसराइड्स किती आहेत, वेस्ट सर्कम्फरन्स किती आहे, फॅमिली हिस्ट्री कशी आहे, स्मोकिंग किंवा टोबॅकोची सवय आहे की नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे आणि लोकांमध्ये LPA सारखे जेनेटिक रिस्क मार्कर्स देखील तपासले जातात. जेव्हा या सर्व गोष्टी एकत्रितपणे पाहिल्या जातात तेव्हाच हार्ट अटॅकचा खरा धोका समजतो. आयुर्वेदानुसार देखील फक्त कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजेच आजार मानला जात नाही. जेव्हा मेटाबॉलिझम कमकुवत होऊ लागते, पचनक्रिया आणि फॅट मेटाबॉलिझम मध्ये असंतुलन येऊ लागते, तेव्हा हळूहळू डायबिटीज, ओबेसिटी, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉलच्या समस्या एकत्र विकसित होऊ लागतात. म्हणजे मूळ कारणावर काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तर या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा संदेश काय आहे? हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे हार्ट अटॅक नाही, पण हाय कोलेस्ट्रॉल कडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. कोलेस्ट्रॉल कडे नेहमी ब्लड शुगर, BP, वेट, लाईफस्टाईल आणि इतर रिस्क फॅक्टर्स सोबत पाहून समजून घ्यायला हवे. तर मित्रांनो, हार्ट अटॅक हा एका आकड्याचा आजार नाही, तर तो अनेक रिस्क फॅक्टरचा एकत्रित परिणाम आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे योग्य लाईफस्टाईल, योग्य डाएट, नियमित एक्सरसाइज आणि वेळेवर तपासणी याच्या मदतीने यापैकी बहुतांश रिस्क फॅक्टर्स मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येतात. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, BP किंवा हार्ट अटॅक बद्दल कोणतीही चिंता असेल तर योग्य तपासणी आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.